अनिरुद्ध हा मान सन्मान परंपरा आणि सामर्थ्याने नावाजलेल्या घराण्यात वाढलेला मुलगा. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे IITमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर चेन्नईत MBA करून त्याने मिळवलेलं गोल्ड मेडल. म्हणूनच मल्टीनॅशनल कंपन्यांपासून धन कुबेर, उच्च पदस्थ अधिकारी सगळे त्याच्यासाठी हो म्हणत उघड्या डोळ्यांनी वाट पाहत होते. सुंदर आकर्षक मुलींचे आईवडील सुद्धा आपल्या मुलीसाठी त्याच्याकडेच आशेने पाहत होते. कोणी कितीही मोठी ऑफर देऊ दे. अनिरुद्धचं म्हणजे एखाद्या राजघराण्याचा दरारा. पण आसावरीताईंना मात्र पसंत पडली ती त्यांच्या बालमैत्रीण सुनंदाची इंटर पास, साधी, शांत, सोज्वळ मुलगी नंदिनी. परंतु संचार माध्यमांचा तरबेज तज्ज्ञ असलेल्या अनिरुद्धच्या मनात मात्र वेगळीच प्रतिमा जिवंत होती. त्याच्या भावी जीवनसाथीची एक स्मार्ट, हायटेक, आधुनिक विचारांची मुलगी. त्याच्या गतिमान आयुष्याशी जुळणारी. एका शांत संध्याकाळी अखेर त्याने दबक्या आवाजात आपल्या आईसमोर, आसावरीताईंसमोर मनात दडलेली इच्छा व्यक्त केलीही होती. पण त्याचं बोलणं ऐकताच आसावरीताई शांतपणे म्हणाल्या, ऋषिकेश, मला आयुष्यात कधीच काही सहज मिळालं नाही. तुझे वडील अर्ध्या वाटेत मला सोडून गेले. त्या दिवसापासून मी एकटी आणि तू नोकरीच्या मागे शहरात. गावात माझ्यासोबत राहायला तूही नव्हतास. आता तरी किमान सुनेचं सुख मला मिळू दे. त्या पुढे हळू आवाजात म्हणाल्या, तू म्हणतोस तशी हायटेक आधुनिक मुलगी ती माझ्यासोबत गावात एक दिवसही टिकणार नाही. माझं म्हातारपण, माझी एकटेपणाची काळोखी भीती तिच्या मनाला कधीच कळणार नाही बाळा. आसावरीताईंच्या या काही वाक्यांनी अनिरुद्धचे सारे तर्क क्षणात कोसळून गेले. लग्नाच्या 2 वर्षांनी विधवा झालेल्या आईने त्याचं संगोपन करताना किती इच्छा, किती स्वप्न होळीच्या राखेसारखी जाळली होती हे त्याच्या मनावर कोरलेलंच होतं. आणि आता तिची शेवटची एकच इच्छा, नातवंडांच्या हास्यात पुन्हा एकदा ते रिकामं अंगण उजळताना पाहण्याची. अनिरुद्धला ठाऊक होतं, त्याला हवी असलेली हायटेक मुलगी, हा वारसा, ही भावनिक नाळ कधीच पेलू शकणार नाही. म्हणून कितीही अंतर्मनाशी झुंज दिली, कितीही तर्क मांडले, शेवटी आईचे शब्दच त्याच्यावर मात करून गेले. आज नवदाम्पत्याची पहिली रात्र. खोलीत मंद दिव्यांचा सुवर्ण प्रकाश. नववधू साडी, दागिने, गजरा आणि ओझ्यांचं सौंदर्य अंगावर मिरवत शांत बसलेली. नंदिनी पलंगाच्या काठावर स्थिर बसली होती. गजऱ्याचा सुगंध खोलीभर दरवळत होता. जड झुमके हलके वार डोलत होते. हिरव्या बांगड्या मंद उजेडात चमकत होत्या. सासूबाईंनी नटवलेली, थोडी घाबरलेली, थोडी लाजलेली. तेवढ्यात दरवाजा अलगद उघडला. अनिरुद्ध खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण लपवणं त्याला जमलंच नाही. त्याने नंदिनीकडे नजर टाकली आणि क्षणभर स्तब्ध झाला. नंदिनीचा निरागस मनमोहक चेहरा जणू वेळच काही क्षण थांबून गेला आणि अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहिला. नंदिनीने वर पाहिलं. धडधड धडधड हृदयाची गती वाढली. त्याच्या नजरेतून स्वतःकडे रोखून पाहणं तिला सहन होत नव्हतं. ती नजर खाली झुकवते. भीतीने तिने पायाची बोटं घट्ट आवळली. पहिला स्पर्श पतीच्या चरणांना हात लावून करायचा. आईची शिकवण तिला क्षणात विसरली. आणि खरं तर अनिरुद्धलाही त्या रीतिरिवाजाची कल्पना नव्हती. तो पुढे आला. तिच्या शेजारी बसला. जणू आपल्या अधिकारांचा पहिल्यांदाच वापर करायला शिकणारा नवरा. पहिल्याच नजरेत त्याचं लक्ष तिच्या गळ्यातल्या महाकाय हारावर गेलं. हे काय आहे? त्याच्या आवाजातली चिडचिड नंदिनीच्या हृदयाला वेदनासारखी टोचली. तो हात पुढे करतो आणि तिच्या अंगावरचं दागिन्याचं जड ओझं कमी करू लागतो. हार काढू पाहतो, पण तो मागे कुठेतरी अडकतो. तो हलकेसे ओढतो. हार झटका बसल्यासारखा मागे खेचला जातो. नंदिनी दचकते. अरे अरे, हे कसं घातलंय? हलतही नाहीये. अनिरुद्ध तागा करत म्हणतो. तो उठून उभा राहतो. आईला सांगायचं होतं ना, पहिली रात्र आहे. एखादं साधं हलकं घातलं असतं. नंदिनीचे गाल लाल लाजेने की दुःखानं हे तिच्याच मनाला माहीत. तो पुन्हा हात लावतो. गळ्यातले दोन हार, एक मागे अडकलेला, एक केसांमध्ये अडकलेला. हे केस, हा गजरा, कोण असं गुंतं हे?
गजरेची फुलं त्याच्या बोटात अडकतात आणि त्याचा त्रागा अजून वाढतो. तिच्या अंगावरचे दागिने काढताना तिच्या त्वचेचा नाजूक स्पर्श त्याच्या मनात वेगळीच अस्वस्थता निर्माण करत होता. नंदिनी, ती अलगद म्हणाली, मी काही सांगितलं नव्हतं. आईंची इच्छा होती. तेवढ्यात अनिरुद्धचं लक्ष तिच्या केसातील 10 पिनांकडे गेलं. त्या पिना जणू त्याला मुद्दाम चिडवत असल्यासारख्या. तो एक पिन काढतो. टणक. पिन त्याच्या बोटाला टोचते. अरे, ही तर शस्त्र ठेवली आहेत का केसात? नंदिनी घाबरून हलकंसं हसते आणि त्याच्या चिडचिडीला आणखी खतपाणी मिळतं. तो एक पिन काढत जातो. अजून किती आहेत? सासूबाईंनी तुला पोतभर दागिने आणि पिना लावून ठेवलेत की काय? त्याची नजर अचानक तिच्या साडीच्या प्लेटांवर जाते. तिथे साडी सावरायला लावलेली एक मोठी पिन. तो सहज काढू पाहतो, पण ती पिन साडी खाली लेससोबत तिच्या त्वचेला लागते आणि दोघेही दचकतात. अहो थांबा, सावकाश. नंदिनी घाबरून मागे सरकते. हे बघ, हे का घालायचं होतं तुला? त्याच्या आवाजातला त्रागा आता चेहऱ्यावरही स्पष्ट उमटू लागतो. तो पिनांच्या ढिगाऱ्यात आणखी भर घालतो. गजरा अर्धवट सुटतो. फुलांची पाकळी इथे तिथे पडते. नंदिनी मान खाली घालून बसलेली. त्याच्या त्रागाने तिचं मन हलकंसं दुभंगलेलं, पण तिच्या नजरेत अजूनही अबोल कोमल लाज दाटलेली. अनिरुद्ध शेवटी खोलीभर पाहतो. त्याच्या हातात पिनांची संपूर्ण फौज. या दागिन्यांत, पिनात आणि या फुलांच्या बारुडात तू श्वास तरी कसा घेत होतीस? नंदिनी कुजबुजली. जमेल तशी घेत होते. पहिल्याच रात्री नवऱ्याचा त्रागा पाहून ती दचकते. तिचा चेहरा पडतो. कपाळावर घामाचे थेंब चमकू लागतात. अनिरुद्धला आपल्या चुकीची जाणीव होते. तो थक्क नजरेने तिच्याकडे पाहतो. क्षणभर शांतता. मग तो हलकेच तिच्या कपाळावरचा घाम पुसतो आणि मंद स्वरात म्हणतो, चल, जे काही अडथळे आहेत ते आधी काढून टाकूया. मग त्याने आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर प्रेमाने भरपूर चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने नंदिनीच्या चेहऱ्यावर नितळ तेज उमटलं. तिच्या डोळ्यात लपलेलं कोमल लाजिरवाण हसू उजळलं. हे सगळं पाहून अनिरुद्ध काही क्षण स्वतःवरचा ताबा हरवून बसला. त्या क्षणी त्यांच्या दोघांमधील अदृश्य भिंत जणू विरघळली. शब्द न उच्चारताही भावना एकमेकांत ओघळल्या. त्या रात्री त्यांच्या नात्याने एक नवं, शांत पण खोलवर जाणारं वळण घेतलं, ज्यात स्पर्शापेक्षा अधिक ऊब होती आणि शब्दांपेक्षा जास्त विश्वास. त्या समाधानाच्या मंद लाटांमध्ये गुंग होत अनिरुद्ध कधी झोपी गेला त्यालाच कळलं नाही. सकाळी बांगड्यांच्या मंद खणखणाटाने त्याची झोप अलगद मोडली. डोळे उघडताच त्याच्यासमोर घराण्याची नवी नवरी उभी होती. दिवसाच्या उजेडात आणखीच तेजस्वी, पण तिच्या अंगावर रात्रीपेक्षा जास्त दागिने चमकत होते. रात्रीची साधी सौम्य रूपरेषा नाहीशी होऊन परंपरांचा जड साज तिच्यावर चढवलेला दिसत होता. खाली या, आई किती वेळापासून तुमची नाश्त्यासाठी वाट पाहत आहेत. लाजेने पापण्या जड झालेल्या नंदिनीने कुजबुजत सांगितले. तू पुन्हा इतके दागिने का घातलेस? अनिरुद्धने कोणतीही प्रस्तावना न करता थेट प्रश्न केला. आईने घातलेत. आनंदाच्या अतिरेकेत न्हावून निघालेल्या नववधूने हळूच उत्तर दिलं. मला खूप गोंधळ होतोय. काढून टाक हे सगळं. अनिरुद्ध चिडून म्हणाला. हा आईंचा आशीर्वाद आणि माझ्या सौभाग्याची निशाणी आहे, नंदिनी दचकून म्हणाली. अनिरुद्धचा आवाज मोठा झाला. तुझं सौभाग्य दागिन्यात नाही तर माझ्यासोबत आहे आणि तुझ्या नवऱ्याला हा सगळा झगमगाट अजिबात आवडत नाही. नीट समजून घे. इतकं बोलून टॉवेल घेत तो अंघोळीला निघून गेला. अनिरुद्धच्या मनात जीवनसाथीची प्रतिमा ही जीन्स टॉप घातलेल्या आधुनिक मुलीची होती. घरातल्या जड साड्या, दागिने हे सर्व पाहून त्याच्या मनात एका दिवसातच अनाहूत भीती दाटली होती. दुसरीकडे नंदिनी त्या वातावरणातून आली होती जिथे सोन्याचे दागिने हे स्त्रीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जातात.
आपल्या अधिकारांपासून वंचित होणं ही नैसर्गिक वेदना. नंदिनी अपवाद कशी असते? हुंदके दाबत ती नवऱ्याच्या आज्ञेला मान देऊ लागली आणि त्या हुंदक्यांचा क्षीण आवाज असावरीताईंच्या कानापर्यंत पोहोचला. मनात हजारो शंका दाटून त्या अनिरुद्धच्या खोलीत पोहोचल्या. तेव्हा नंदिनी अंगावरील शेवटचा दागिना काढत होती. "सुनबाई, हे काय अपशकुन करत आहेस? सौभाग्यवती असून अशी निशृंगार?" असावरीताईंचा आवाज थरथरला. "आई, ही त्यांची आज्ञा आहे," नंदिनी हुंदके देत म्हणाली. असावरीताईंनी एकही क्षण न दडवता अनिरुद्धला चांगलंच सुनावलं आणि नंतर स्वतःच्या हाताने सुनेला एक एक दागिना घालत एखाद्या राजकुमारीसारखं सजवलं. अनिरुद्धची एकही सबब त्यांनी ऐकली नाही. नंदिनी अनिरुद्धला हवी तशी आधुनिक त्याच्या विचारसरणीशी जुळणारी नव्हती, पण त्याने मनाला समजावलं होतं, "मी तिला मला हवं तसं घडवेन." पण नंदिनी तर उलट सासूबाईंच्या जुन्या चालीरीती परंपरांमध्ये अधिकच गुंतत होती. अनिरुद्धला वाटायचं बायकोला घेऊन फिरायला जावं, पण नंदिनीला घरात राहून सासूबाईंची सेवा करण्यातच अधिक समाधान मिळेल. त्याला हवं होतं ती सोबतीने जोरदार संगीतावर नाचावी, पण तिला देवघरात बसून भजन गाण्यातच आनंद सापडे. अनिरुद्धला आधुनिक पद्धतीने जगणारी पत्नी हवी होती, पण नंदिनीला कर्तव्य, घराण्याच्या रीतिरिवाजांचं पालन आणि सासरची माया यातच खरी शांती लाभत होती. आपल्या मनासारखी सून मिळाल्याने असावरीताई स्वतःला भाग्यवान समजत होत्या, तर दुसरीकडे अनिरुद्धचं मन दिवसेंदिवस अधिकच उदास होत होतं. सुट्ट्या संपण्याआधीच तो बेंगळूरला निघून गेला. अनिरुद्धने आईला सांगितलं, कंपनी त्याला काही दिवस सिंगापूरला ट्रेनिंगसाठी पाठवत आहे आणि ती तयारी करणं गरजेचं आहे. पण साधी भोळी नंदिनी नवऱ्याच्या मनात काय सुरू आहे हे ओळखूच शकली नाही. 15 दिवस, मग आठवडे, नंतर महिना, असं करत करत 3 महिने निघून गेले. असावरीताई रोज विचारत, "नंदिनी, अनिरुद्धाचं पत्र आलं का?" नंदिनी दरवेळी नाही म्हणून मान हलवत म्हणायची, "आई, कदाचित त्यांना खूप काम असेल. पत्र लिहायला वेळच मिळत नसावा." आणि मग एके दिवशी पत्र आलं. पत्रात लिहिलं होतं, "मला सिंगापूरमधल्या एका कंपनीत नोकरी मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात मी सिंगापूरला जात आहे. आई, मला यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे." पत्र वाचून असावरीताई सुन्न झाल्या. 4-5 महिन्यांसाठी सिंगापूरला जाणं वेगळं, पण तिथे नोकरी स्वीकारणं म्हणजे मुलगा आता परत कधी येणार नाही अशी भीती त्यांच्या मनात उभी राहिली. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, "नंदिनी, पटकन आपल्या दोघींची बॅग भर. आपण उद्या सकाळीच बेंगळूरला जाणार आहोत." नंदिनी चकित झाली. "का आई?" "अनिरुद्धला थांबवण्यासाठी. तो आम्हाला भेटल्याशिवाय कसं जाईल? त्याला थांबवायलाच हवं." असावरीताईंचा आवाज सुनेच्या मनातला शब्द जणू बाहेर बोलत होता. नंदिनी हळू आवाजात म्हणाली, "आई, अनिरुद्धजी तुमचा मुलगा आहे. तुम्हाला त्यांच्या जवळ जाण्याचा पूर्ण अधिकार आहे." "आणि तुझा अधिकार?" असावरीताईंनी विचारलं. नंदिनीने डोळ्यातील ओल दाबत पण स्वाभिमानाने उत्तर दिलं, "माझा अधिकार असा की जेव्हा ते मला घ्यायला येतील तेव्हाच मी जाईन. मी माझा सन्मान भीक मागून मिळवणार नाही. ज्याची जबाबदारी आहे त्यानेच पार पाडावी. नाहीतर जेव्हा मी नववधू म्हणून या घरात आले तिथेच संपूर्ण आयुष्य जगू शकते." नंदिनीचं बोलणं ऐकून असावरीताईंचा स्वाभिमानही दणाणून उठला. ना अनिरुद्धनं बोलावलं आणि ना त्या मुलाला भेटायला गेल्या. त्याने आशीर्वाद मागितला होताच. मग पत्र लिहून त्यांनी आशीर्वाद पाठवला आणि अनिरुद्ध निघून गेला. पण त्याच्या जाण्यानंतर नंदिनीने संपूर्ण घराची जबाबदारी जबरदस्त पद्धतीने सांभाळली. भांडारगृहापासून धान्याच्या गोदामापर्यंत, उत्पन्न कोणतं घ्यायचं, कधी घ्यायचं, माल मार्केटला केव्हा पाठवायचा, सगळ्या गोष्टी आता नोकर आणि मुनीम नंदिनीशी विचारूनच करत होते. नंदिनीच्या कर्तबगारीकडे पाहून असावरीताई प्रेमाने म्हणत, "तू माझी सून नाहीस, तू माझा मुलगाच आहेस." एका दिवशी तर्क आणि व्यवहार यांच्या कसोटीवर स्वतःला तोलत नंदिनी हळू आवाजात म्हणाली, "आई, तुम्हाला माहीत आहे का ते मला सोडून का गेले?" असावरीताईंनी दीर्घ निश्वास सोडला.
वेळ खराब होती त्याची. त्याला हिरेची ओळखच पटली नाही. नंदिनीचे डोळे पाणावले. आई, हिऱ्याला आकार देण्याआधी तो दगडच असतो. जोपर्यंत घासून पुसून त्याला झळाळी दिली जात नाही तोपर्यंत त्याचं खरं रूप कळत नाही. अशी वेळ असताना ओळख न पटल्याचा दोष दुसऱ्यावर कसा द्यायचा? नंदिनीच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा उमटल्या. ती पुढे म्हणाली, एक सांगा आई, माझ्यात काय कमी आहे? रंग, रूप, आकर्षण काय कमी पडलं माझ्याकडे? असावरी ताई चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिल्या. नंदिनी थोडी शांत होऊन म्हणाली, एकच गोष्ट कमी होती माझ्यात. वेळेनुसार बदलता आलं नाही मला. त्यांना हवं होतं तसं स्वतःला घडवता आलं नाही. पण मला वाटतं दुसऱ्या कोणत्याच मुलीला असं आयुष्य अनुभवावं लागू नये. ती आणखी काही सांगणार होती पण शब्द अर्धवटच थांबले. असावरी ताईंनी तिचं मनोगत अगदी लक्षपूर्वक ऐकलं. ती शांत झाल्यावर त्या विचारू लागल्या, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? नंदिनी डोळ्यात निर्धार घेऊन म्हणाली, या सगळ्या परिसरात मुलींसाठी एकही डिग्री कॉलेज नाही आई. आपल्या घरात क्षमता आहे, साधनं आहेत. जर तुम्ही परवानगी दिलीत तर बाबांच्या नावाने इथे एक डिग्री कॉलेज काढता येईल. नंदिनीने आपल्या मनातल्या इच्छा प्रथमच स्पष्टपणे व्यक्त केल्या. असावरी ताई तंद्रीत हरवल्यासारख्या दिसत होत्या. नंदिनीने सावधपणे विचारलं, आई, काय विचार करत आहात? असावरी ताईंचा आवाज मग शांतपणे उमटला, मी कॉलेज काढण्याची परवानगी फक्त एका अटीवर देऊ शकते. तुलाही त्या कॉलेजमध्ये तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं लागेल. नंदिनीचा आवाज दचकून हलला. मी कशी शिकू शकते आई? असावरी ताई प्रेमाने म्हणाल्या, नंदिनी बाळा, तुझं वय किती आहे? जर मी अनिरुद्धशी तुझं लग्न लावून दिलं नसतं आणि सुनंदानं धाडस करून तुला शहरात पुढचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं असतं तर आजही तू शिकतच असतीस. असावरी ताईंनी मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. आई, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता लग्नानंतर? नंदिनीचं वाक्य अर्धवट थांबवून असावरी ताई ठामपणे म्हणाल्या, सुनबाई, तुला तुझं शिक्षण पूर्ण करावंच लागेल आणि अनिरुद्धच्या समोर हे सिद्ध करावं लागेल की तू कोणत्याच गोष्टीत त्याच्यापेक्षा कमी नाहीस. हे शब्द उच्चारताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांच्या मनात एक खोल खंत सलत होती. त्यांच्यामुळेच अनिरुद्ध नंदिनीपासून दुरावला. नंदिनीला पुन्हा उभं करून त्यांनी जणू स्वतःचं प्रायश्चित्त सुरू केलं. दुसऱ्याच दिवशी सासू सून शहरात गेल्या. नंदिनीने शहरातील नामांकित आर्किटेक्टशी चर्चा केली. असावरी ताईंनी आपल्या वडिलोपार्जित खजिनाचे दार उघडले आणि पाहता पाहता कॉलेजची इमारत उभी राहू लागली. नंदिनी दिवस रात्र झोप विसरली होती. तिच्या मनात फक्त एकच ध्यास, यावर्षी कॉलेज सुरू झालंच पाहिजे. तिने लगेच आपल्या जुन्या प्राध्यापक भगवान हिरेमठ यांना बोलावलं. कॉलेजची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. सत्र सुरू होताच नंदिनीने BSc मध्ये प्रवेश घेतला. ती रोज विद्यार्थिनीप्रमाणे वर्गात जात असे आणि रिकाम्या वेळेत कॉलेजचे सर्व व्यवहार सांभाळत असे. तिला संगणकाचे वर्ग सुरू करायचे होते, पण असावरी ताईंच्या हातातील पैसा संपला होता. गावात वीजही नव्हती आणि टेलिफोन तर दूरची गोष्ट. पण म्हणतात ना, जिथे इच्छा तिथे मार्ग. नंदिनीने स्वतःचे दागिने विकले, जनरेटर आणि 4 लॅपटॉप कॉलेजमध्ये बसवले. इतर मुलींबरोबर ती स्वतःही संगणक शिकण्यात गुंतली. तिची जिद्द पाहून सगळे थक्क झाले. प्राध्यापक हिरेमठ तर हसून म्हणत, नंदिनी साधना करते आहे. असं करता करता 5 वर्षे कधी निघून गेली कळलंच नाही. MSc तिने पहिल्या श्रेणीत पूर्ण केली. आता ती त्याच कॉलेजमध्ये लेक्चरर झाली होती. दुसरीकडे सिंगापूरला गेल्यानंतर अर्जुनची पत्र आधी कमी होत गेली आणि आता तर पूर्णपणे बंद झाली होती. आणि मग एके दिवशी अनिरुद्धचं नाही तर त्याच्या वकिलाचं पत्र आलं. अनिरुद्धला सिंगापूरमध्ये त्याच्यासोबत काम करणाऱ्या जेनीशी लग्न करायचं होतं आणि म्हणूनच नंदिनीला घटस्फोटाची नोटीस देण्यात आली होती. नोटीस पाहताच असावरी ताईंच्या पायाखालची जमीन सरकली, पण नंदिनी मात्र क्षणभरही हलली नाही. ती निर्विकार
असावरी ताई संतापून म्हणाल्या. अनिरुद्ध दुसरं लग्न करून तुझी इतक्या वर्षांची तपस्या भंग करू शकत नाही. काहीतरी कर नंदिनी. नोटीसला उत्तर पाठव. ऐकले, विदेशी कोर्टात योग्य न्याय मिळतो. तुला नक्कीच न्याय मिळेल. नंदिनीने शांत पण अढळ आवाजात उत्तर दिलं. आई, कोर्टाच्या आदेशानं फक्त संपत्ती परत मिळू शकते, पण वैवाहिक सुख नाही. असं म्हणत ती आपल्या खोलीत निघून गेली. रागाने थरथरलेल्या आसावरी ताईंनी तात्काळ आपल्या मुनीमला आदेश दिला. मुनीमच्या लक्षात आलं होतं, घरात काहीतरी भयंकर घडलं आहे. तो दुसऱ्याच दिवशी शहरात गेला आणि परत येताच म्हणाला, अनिरुद्ध साहेब पहिलं विमान पकडून भारतात येत आहेत. परवा गावात पोहोचतील. असावरी ताईंनी बातमी ऐकताच उतावळेपणाने नंदिनीला सांगितलं, एकदा त्या नालायकाला परत येऊ दे, मग कधीच त्याला परत जाऊ देणार नाही. तुझ्या पायाशी बांधून ठेवलं नाही तर माझं नावच बदलून टाक. नंदिनी हलक्या पण ठाम आवाजात म्हणाली, आई, हे तुम्ही बरोबर केलं नाही. खोट्यावर उभे केलेले संबंध कधीच घट्ट होत नाहीत. असावरी ताई चिडून ओरडल्या, अगं, तुला अक्कल आहे की नाही? तुझा नवरा दुसरं लग्न करणार म्हणतोय आणि तू दगडासारखी बसली आहेस. त्या दिवशी त्या अनिरुद्धला खूप काही सुनावत होत्या. नंदिनी मात्र खाली मान घालून शांत ऐकत राहिली. आईच्या वेदना तिला समजत होत्या, म्हणून काहीही न बोलता तिने त्यांच्या दुःखात भर न घालणंच पसंत केलं. अनिरुद्ध येणार त्या दिवशीही नंदिनीच्या मनात क्षणभरही उत्कंठा नव्हती. ती नेहमीप्रमाणे उठली, स्वयंपाकघरात जाऊन त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले, पुस्तक हातात घेतलं आणि कॉलेजला निघून गेली. संध्याकाळचा काळोख पसरला तसा घरासमोर एक जीप येऊन थांबली. आवाज ऐकताच असावरी ताई धावत बाहेर आल्या. अनिरुद्ध गाडीतून उतरत होता. ताईंना पाहताच तो चकित झाला. आई, तू तर एकदम बरी आहेस? मुनीम काका म्हणाले की आत ये, सगळं सांगते. असावरी ताईंनी त्याचा हात धरला आणि घरात घेऊन गेला. अनिरुद्धला आता सगळं सत्य लक्षात येत होतं. नंदिनी नजरेस पडताच तो संतापला, तर हिच्या सांगण्यावरून तू खोटा फोन केला होतास? नंदिनी शांत आवाजात म्हणाली, मी परवाच तुम्हाला ईमेल केला होता की आईंची तब्येत ठणठणीत आहे, पण तुम्हाला घरी यायचं असेल तर नक्की या. ईमेल आणि तू? अनिरुद्ध दात ओठ खात म्हणाला, माहिती आहे का तुला ईमेल म्हणजे काय? कुठेतरी मासिकात नाव वाचलं आणि तुला वाटलं मी रागाने पेटून उठेन. सूनबाई तर तिच्या लॅपटॉपवरून जगभर फोटो पाठवत असते. असावरी ताईंनी तडक सुनेच्या बाजूने शब्द टाकला. आई, लॅपटॉप नाही, लॅपटॉप म्हणतात. लॅपटॉपवरून ईमेल केला जातो. नंदिनीने हलक्या आवाजात त्यातील शब्द दुरुस्त केला. अनिरुद्धला वाद वाढवायचा नव्हता. नंदिनीने त्याचं सामान त्याच्या खोलीत ठेवून दिलं होतं. तिने आपलं सामान मात्र एक दिवस आधीच तिथून काढून ठेवलं होतं. खोलीत आल्यावर अनिरुद्धने आपला लॅपटॉप उघडला. सिंगापूरहून येताना तो खास बरोबर आणला होता, जगाशी संपर्क राहावा म्हणून. 2 दिवसात त्याला मेल पाहायलाच वेळ मिळाला नव्हता. आज लॅपटॉप ऑन करताच इंटरनेटमध्ये लॉग इन झाल्यावर तो थबकला. पहिला मेल nandini.com वरून आलेला. तारीख परवाची. त्याने कुतूहलाने क्लिक केले. मेल उघडताच त्याच्या डोळ्यात अविश्वास पसरला. नंदिनीने खरोखरच परवाच त्याला सत्य कळवलं होतं. त्याला मात्र घाईत मेल पाहायलाच वेळ मिळाला नव्हता. एक प्रश्न त्याला अस्वस्थ करू लागला. घराच्या चौकटीत कैद असलेल्या स्त्रीचा लॅपटॉप, संगणक आणि इंटरनेटशी काय संबंध? त्याचं डोकं गरगरू लागलं. याच खोलीत त्याचं आणि नंदिनीचं पहिलं मिलन झालं होतं आणि याच खोलीत तिला एकटीला सोडून तो निघून गेला होता. तेव्हापासून जग बदलून गेलं होतं. आता त्याच खोलीत तो एकटा पडून कूस बदलत होता. खूप प्रयत्नानंतर त्याला झोप लागली. सकाळी तो उठला तेव्हा सूर्याच्या अवडशांनी खिडकीतून आत हळूवार प्रवेश केला होता. त्याचं मंजन, ब्रश, कुर्ता, पायजमा टेबलावर आवरून ठेवलेलं होतं. तो आंघोळ करून तयार झाला आणि खाली आला. असावरी ताई नाश्त्यासाठी त्याचीच वाट पाहत बसल्या होत्या. तो दिसताच त्यांनी पटकन 2 प्लेट्स पुढे काढल्या. अनिरुद्ध डायनिंग टेबलवर बसला, पण 2 प्लेट पाहून चकित झाला. आजूबाजूला नजर फिरवत तो म्हणाला, नंदिनी नाश्ता करणार नाही का?
ती कॉलेजला गेली आहे, असावरी ताई प्लेट त्याच्यासमोर ठेवत म्हणाल्या. काशीनाथराव शिंदे महिला विद्यालय कधी नाव ऐकलं आहेस का? नंदिनी त्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. त्यांचा आवाज क्षणाक्षणात कठोर होत गेला. हे बाबांचं नाव, त्यांच्या नावाचं कॉलेज कोणी काढलं? आणि नंदिनी त्या कॉलेजमध्ये कशी शिकवायला जाऊ शकते? ती तर अनिरुद्धचं वाक्य अर्धवटच राहिलं. ती तर गावंढळ आणि अशिक्षित आहे हेच म्हणणार होतास ना? असावरी ताई त्याचं वाक्य पूर्ण करत उसळल्या. या 5 वर्षात तू मागे वळून पाहिलंस तरी का? आम्ही जिवंत आहोत की मेलो याची सुद्धा चौकशी केली नाहीस आणि आज विचारतोस बाबांच्या नावाने कॉलेज कोणी काढलं? जे काम तुला करायला हवं होतं ते या घराची सून करत आहे. तुझ्या नावाचं खोटं मंगळसूत्र घालून ती तुझ्या बाप दादाचं नाव जुळवत आहे आणि तू तू तिला घटस्फोटाची नोटीस पाठवतोस. कसं धाडस झालं तुझ्या मनाला? अनिरुद्ध संतापून म्हणाला. आई, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. त्याने नाश्त्याची प्लेट जोरात दूर ढकलली आणि खुर्चीवरून उठला. असावरी ताई त्याला थांबवत होत्या, पण तो रागाने बाहेर पडला. जाताना दार त्याने इतकं जोरात आपटलं की संपूर्ण घर दणाणलं. मोठ्या पावलांनी चालत तो डिग्री कॉलेजच्या भवनाजवळ पोहोचला. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, काशीनाथ शिंदे महिला विद्यालय. थोड्याच अंतरावर आसावरी महिला निवासस्थानाची इमारत उभी होती. चकित नजरेने सर्व पाहत तो कॉलेजमध्ये जाण्यास निघाला. इतक्यात गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवलं. साहेब, हे मुलींचं कॉलेज आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही. अनिरुद्ध एक क्षण भडकला, पण स्वतःला सावरत म्हणाला, मला एक महत्त्वाचं काम आहे. कर्मचारी निर्विकारपणे म्हणाला, छोट्या मालकीणीचा आदेश आहे. कॉलेज सुटल्यानंतरच भेटू शकता. छोटी मालकीण? कोण आहे ही छोटी मालकीण? तो संतापून विचारू लागला. सुरक्षा कर्मचाऱ्याने शांतपणे उत्तर दिलं, अहो, त्या इथल्या जमीनदारांच्या सुनबाई साहेब. त्यांचा मुलगा त्यांना लग्न करून घेऊन आला होता, पण त्याचं दुर्दैव हिरेची किंमत ओळखू शकला नाही. सूनबाईंनी फक्त स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं नाही, तर या गावातील अनेक मुलींचं नशीब बदलून टाकलं आहे. त्याच्या आवाजात नंदिनीबद्दलचा अपार आदर स्पष्ट झळकत होता. अनिरुद्ध काही काळ तिथेच थिजून उभा राहिला. सगळं काही आता पावलापावलावर त्याच्या समोर उलगडू लागलं होतं. खूप वेळ इकडे तिकडे हिंडल्यानंतर तो घरी परतला. समोर मुनीम काका मेटाडोअरमधून काही सामान उतरवत होते. हे काय आहे? अनिरुद्धने सहज विचारलं. एसी साहेब, मुनीम काका म्हणाले. सूनबाई म्हणत होत्या, तुम्ही इतकी वर्षे सिंगापूरमध्ये राहिला आहात. इथल्या हवामानात तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून शहरातून हे मागवलं आहे. अनिरुद्धला काहीच बोलता येईना. तो शांतपणे आत गेला. आज त्याचं आश्चर्य पुन्हा एकदा उभं ठाकलं. बैठकीलगतच्या खोलीवर प्रबंधक अशी पाठी लावलेली होती. कालच्या अंधारात त्याच्या लक्षातही आलं नव्हतं. कुतूहलाने त्याने दरवाजा हलकेच ढकलला आणि आत गेला. विशाल टेबलाच्या मागे बाबांची उंच प्रतिमा लावलेली, एका कोपऱ्यात ठेवलेला छोटा कम्प्युटर, आधुनिकतेची साक्ष, तर कपाटात रचलेली बहुमूल्य पुस्तकं. त्या घराच्या स्वामिनीची देखणी रुची जणू शांतपणे बोलत होती. अनिरुद्धला अचानक स्वतःचं व्यक्तिमत्व फारच क्षुल्लक वाटू लागलं. अवघ्या काही वर्षात नंदिनीने ते करून दाखवलं होतं, ज्याची त्याने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. त्याच्या विचारांच्या अनेक पटींवर अगदी नवीन रूपात ती त्याच्या समोर उभी होती आणि तिच्या समोर उभं राहण्याचं धैर्य त्याच्यात उरलं नव्हतं. तो शांतपणे जाऊन खोलीत आडवा पडला. कॉलेजमधून परतल्यानंतर नंदिनीने घाईघाईने जेवण वाढायला लावलं आणि मग असावरीताई आणि अनिरुद्धला हाक मारली. अनिरुद्धने टेबलाकडे पाहिलं. त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ रांगेत ठेवले होते. त्याने नंदिनीकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, तुझे खूप खूप आभार. कशाचे आभार? नंदिनी शांतपणे म्हणाली, या घरासाठी, या गावासाठी तू इतकं काही केलंस. जे माझं कर्तव्य होतं ते मी केलं. ती अलगद उत्तरली, यात आभार मानण्यासारखं काय आहे? त्याच्या पुढे ताट ठेवताना नंदिनीच्या डोळ्यात मात्र काहीतरी खोल दडलेलं होतं. त्या दिवसाचा एक एक क्षण अनिरुद्धसाठी जड ठोक बनत होता.
असावरी ताई, नंदिनी, जेनी सगळ्यांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते. मनातली अस्वस्थता वाढत गेली आणि तो पुन्हा एकदा घराबाहेर निघून गेला. शेती, बाग, बगीचा, तलाव सगळीकडे फिरून पाहिलं, पण कुठेच शांतता भेटली नाही. रात्रीचं जेवणही त्याच्याकडून उतरलं नाही. 2 घास तोंडात ढकलून तो परत खोलीत आला. मन अशांत झालं की झोप रेंगाळतच नाही. रात्रीचे 12 वाजले होते. अस्वस्थता आळवळली. तो हळूच उठला आणि गच्चीवर जाऊन जरा मोकळी हवा घेऊया असं ठरवलं. पायऱ्यांवर पाय ठेवताच त्याची नजर शेजारच्या खोलीच्या अर्धवट उघड्या खिडकीत गेली आणि तो क्षणभर थिजला. खोलीत नंदिनी झोपलेली होती. खिडकीतून शिरणाऱ्या चंद्रकिरणांनी तिचा चेहरा चांदण्याने न्हालेल्या पौर्णिमेसारखा उजळून निघाला होता. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्या सौंदर्यात आणखीच तेज भरत होतं. ते मंगळसूत्र जे तिच्या नावाशीच फुलांसारखं जुळून येत होतं. अनिरुद्धच्या मनात अचानक भावनांचा ज्वार उसळला. त्याचे पाय आपोआप मागे सरकले. हळूच तो दाराशी उभा राहिला. एक हलका स्पर्श आणि दार शांतपणे उघडलं. पलंगाजवळ पोहोचताच तो आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागला. ती आजही तितकीच मोहक, तितकीच आकर्षक जशी लग्नाच्या पहिल्या रात्री होती. तिची दुधासारखी गोरी त्वचा, हंसकठासारखी सुंदर मान, ढोकणीसारखी चढ उतार घेत असलेली छाती आणि कमळाच्या दांड्यासारखी सडपातळ कंबर. अजूनही कोणत्याही ऋषीची तपस्या भंग करण्याची ताकद तिच्यात होती. मोहून गेलेल्या अनिरुद्धने पुढे सरकत तिचा चेहरा दोन्ही हाताने अलगद धरला आणि तिच्या ओठांवर शांतपणे चुंबन उमटवलं. नंदिनी दचकली. घाबरलेल्या हरणीसारखी व्याकुळतेने बसली. मी तुझा अनिरुद्ध आहे. त्याच्या थरथरत्या ओठातून शब्द बाहेर आले. तुम्ही इथे काय करत आहात? तिचा आवाज आश्चर्याने आणि अविश्वासाने थरथरत होता. तो तिला शांत राहण्याचा इशारा करू लागला. त्याचे हात पुन्हा तिच्याकडे सरकू लागले. मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करू नका. माझ्यापासून दूर राहा. तिने शांत पण धारदार स्वरात सांगितलं. मी तुझा नवरा आहे. माझा तुझ्यावर अधिकार आहे. अनिरुद्धचा व्याकुळ स्वर आता अधीरतेत बदलला होता. कुठला अधिकार? ती तडकून म्हणाली. तो अधिकार जो काळ्या मण्याच्या मंगळसूत्राने दिला होता. ते सगळे अधिकार तुम्ही घटस्फोटाचे कागद मला पाठवून खूप आधीच गमावून बसला आहात. वर्षानुवर्षे दाबून ठेवलेला तिचा आक्रोश ज्वालामुखीसारखा उद्रेकू लागला. अनिरुद्ध हतबद्ध, निशब्द. अशी वेळ येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. नंदिनीचा संताप शांत करण्याचं नैतिक धैर्यही त्याच्यात उरलं नव्हतं. दोघांचे घणाघात शब्द भिंतींना भेदून असावरी ताईंच्या कानापर्यंत पोहोचत होते. कोणतीही आई आपल्या मुलाला हातातोंडाशी आलेल्या संकटात पाहू शकत नाही. त्या ताबडतोब पुढे सरसावल्या आणि धडधडीत आवाजात म्हणाल्या, नंदिनी, तू हे काय बोलतेस? अजून तुझा घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे अनिरुद्ध अजूनही तुझाच नवरा आहे. नंदिनीचा आवाज निर्विकार पण ठाम होता. जो परक्या स्त्रीचा झाला आहे तो माझ्यासाठी परपुरुषासमान आहे आणि कोणत्याही गैरपुरुषाची सावलीसुद्धा मी माझ्या शरीरावर पडू देणार नाही. हा माझा मुलगा आहे. या घराचा मालक. सासूबाईंचा आवाज थरथरत होता. नंदिनीने शांतपणे उत्तर दिलं. मी सुद्धा या घराचीच मालकीण आहे आई. पण तुमचा मुलगा जे करून परत आला आहे ते मी करून परत आले असते तर तुम्ही मला कधीही या घराची सून म्हणून स्वीकारलं असतं का? नंदिनीने त्यांच्या डोळ्यात सरळ पाहिलं. असावरी ताईंच्या पापण्या घाबरून मिटल्या. जीवनातील एकमेव आस डोळ्यासमोर तरळू लागली. त्यांनी हाताची ओंजळ पसरत हळूच म्हटलं, सूनबाई, मी आयुष्यभर तुझं म्हणणंच मांडलं आहे. फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. मरायच्या आधी या घराच्या वारसाला माझ्या मांडीवर बसवून थोडं खेळवायचं आहे. ठीक आहे आई, जशी तुमची आज्ञा. नंदिनीने त्यांच्या डोळ्यात जळत असलेल्या आशेच्या दिव्याकडे पाहिलं आणि पुढे म्हणाली, पण एक सांगा, जेव्हा लोक तुमच्या त्या वारसाकडे बोट करून व्यंगाने म्हणतील, समुद्र पलीकडे राहणाऱ्या बापानं एकाच रात्री किती मोठा आशीर्वाद देऊन गेला, तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ ते तुम्ही सांगा. मग तुमच्या सगळ्या आज्ञा मला मान्य आहेत. असावरी ताईंनी ओठ दाताखाली दाबले. हुंदके आवरता येईनात. सुनेच्या एका प्रश्नानं हजारो प्रश्नांचा वेढा तयार झाला होता
आणि त्याला फोडण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नव्हतं. त्यांची विवशता डोळ्यातलं पाणी बनून झुरू लागली. नंदिनीला त्यांच्या मनातील वेदना कळत होती. म्हणूनच वेदनेने भरलेल्या आवाजात ती म्हणाली, आई, मी माझ्यावरचा अन्याय सहन करू शकते, पण एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीवर होणाऱ्या अन्यायात सहभागी होऊ शकत नाही. असावरी ताईने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. नंदिनीने अनिरुद्धकडे नजर टाकून पुढे म्हणाली, तुमच्या मुलाने जेनीचा हात धरला आहे आणि तिनं प्रचंड विश्वासाने त्याला तुमच्याकडे पाठवलं आहे. अशा परिस्थितीत जर मी तुमच्या मुलाची इच्छा पूर्ण केली तर त्या दूर असलेल्या स्त्रीशी विश्वासघात केल्यासारखं होणार नाही का? आणि जर असं झालं तर माझ्यात आणि त्या परक्या बाईमध्ये काय फरक राहील? अनिरुद्ध माझ्याकडे नवऱ्यासारखा परत आला असता तर मी त्याला डोळ्यात साठवलं असतं, पण आज तो ज्या रूपात उभा आहे आणि जर मी ही क्षणिक इच्छा पूर्ण केली तर ते एका प्रवाशाला क्षणभर विसावा दिल्यासारखं होईल. परंपरेचा, इज्जतीचा आणि स्त्री तत्वाचा हिशोब असा कधीच लावला जात नाही. हे ऐकताच असावरी ताई जवळजवळ मोडून पडल्या. शांत हो नंदिनीबा, तू जे काही बोलते आहेस तेच खरं आहे, बाकी सगळं खोटं, त्या अश्रूंनी भिजलेल्या आवाजात म्हणाल्या. ताईंनी सुनेच्या गळ्यात आवळून घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक थेंब खरी कबुली देत होता. सुनेच्या घरात अनिरुद्ध स्वतःच पाहुणा बनून उभा होता. पाहुणेच्या हक्काची रेषा ओलांडण्याचा धीर त्याच्यात उरला नव्हता. परकं झालेल्या स्वतःच्या शरीराला ओढत तो खोलीबाहेर निघू लागला. सासूबाईंच्या हुंदक्याने त्याला जणू सांगितलं, इथून निघून जा, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर. तर मित्रांनो, नंदिनीचा घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.